जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार मंडळी, मी अमृता ओक. सध्या रामभक्तीमध्ये आपण अगदी रंगून गेलेलो आहोत. जिकडे तिकडे रामनामाचा गजर चालू आहे. श्रीराम आणि समर्थ रामदास स्वामी यांचं देखील असं अतूट नातं आहे. समर्थांच्या आधीच्या 32 पिढ्या त्यांच्या घराण्यात रामोपासना आहे, सूर्योपासना आहे. समर्थांचे वडील सूर्याजी पंत हे कनिष्ठ असे रामोपासक आहेत. त्यांच्या आई राणूबाई या देखील नित्य नियमाने त्यांनी उपासना केलेली आहे रामाची आणि सूर्याची. आणि ह्याचंच फळ म्हणून की काय, समर्थांचा जन्म शके 1530 मध्ये रामनवमीला चैत्र शुद्ध नवमीला अगदी माध्यान्ही झालेला आहे. समर्थांना रामाचं विलक्षण असं प्रेम आहे. समर्थांचा राम कसा आहे? एक बाणी, एक वचनी, एक पत्नी, शूर वीर कोदंडधारी, मर्यादा पुरुषोत्तम, प्रथम भाषिणी म्हणजे समोरच्याचं संपूर्ण बोलणं ऐकून घेऊन मग त्याच्यावर प्रत्युत्तर देणारा कुशल असा संघटक असे श्रीराम आहेत. सत्वगुण युक्त असे श्रीराम आहेत. समर्थांचा प्राण आहेत ते श्रीराम आहेत. अशा या श्रीरामांच्या दर्शनासाठी समर्थ वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी घरातून निघालेले आहेत. आपल्या सगळ्यांना ती गोष्ट माहितीये की सावधान हा शब्द त्याने ऐकला आणि ते थेट जे निघाले ते काळाराम मंदिरात नाशिकला आलेले. समर्थांनी तिथे रामाला अगदी कळवळून प्रार्थना केलेली आहे की रामा, तुझ्यासाठी मी माझं घरदार, माझी आई, माझा भाऊ, माझा मित्रपरिवार सगळं सगळं सोडून आलेलो आहे. रामा, आता तू मला दर्शन दे. रामचंद्रा, तुझा वियोग ऐसा नको रे बापा प्रसंग, तुझं कारणे सर्व संग त्यक्त केला. रामांच्या दर्शनासाठी, आत्मदर्शनासाठी समर्थ गोदावरी आणि नंदिनीच्या काठी टाकळीला येऊन राहिले. तिथे श्रीराम जय जय राम हा त्रयोदशाक्षरी मंत्र आणि गायत्री पुरश्चरण अशी कठोर तपश्चर्या समर्थांनी केलेली आहे. समर्थांना राम कसा दिसत होता? नभी वावरे जो अणु रेणू काही, रीता ठावया राघवे वीण नाही. सगळीकडे माझा राघव आहे, माझा राम आहे. याच काळात समर्थांना करुण रसाने युक्त अशी करुणाष्टकं सुचलेली आहेत. आजही आपण जेव्हा ही करुणाष्टकं वाचतो आपल्या अंगावर काटा येतो आणि आपली उपासना ही करुण रसाने युक्त होते. अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, परम दीनदयाळा नीरसी मोहमाया अशी समर्थांनी प्रार्थना केलेली आहे. उदासीन हा काळ कोठे न कंठे, बुद्धी दे रघुनायका, बळे लाविता चित्त कोठे जडेना, समाधान ते काही केल्या घडेना, नव्हे धीर नयने सदा नीर लोटे, उदासीन हा काळ कोठे न कंठे. अशी प्रार्थना करत करत, कठोर अशी तपश्चर्या करत करत 12 वर्ष समर्थांचं जे साधकीय जीवन आहे ते जगले आणि जे साधकीय ध्येय आहे ते त्यांना साध्य झालंय 12 वर्षानंतर. ते म्हणजे त्यांना आत्मदर्शन झालंय, त्यांना श्रीरामांचं दर्शन झालंय. या पुढच्या जीवनात समर्थांना रामांचा उपदेश मिळालेला आहे की आताचं पुढचं जे संपूर्ण आयुष्य आहे ते राष्ट्राच्या सामर्थ्यासाठी जगायचं आहे आणि त्यासाठी तीर्थाटनाला जायचं आहे. समर्थांनी पुढील 12 वर्ष आ सेतू हिमाचल चालत केलेले आहेत ते आणि संपूर्ण देशाचं निरीक्षण केले. त्यासाठी त्यांनी श्रीराम, मारुती आणि भवानी माता ही शक्ती दैवत योजलेली आहे. आपल्याला संपूर्ण पुढे माहिती आहे की मठमहंत पद्धत चालू करून समर्थांनी प्रत्येक माणूस हा रामासारखा सद्गुणी आणि सामर्थ्य संपन्न कसा होईल याचा विचार केलेला आहे. ह्याबरोबरच समर्थांनी रामाकडे आपल्याला नेलेले. म्हणजे काय तर सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. कर्म, उपासना आणि ज्ञान ह्या योगे आपल्याला सगुण रामापासून निर्गुण रामापर्यंत पोहोचवलेले. श्रीमद्दासबोध, आत्माराम, मनाचे श्लोक आणि असंख्य स्फुटकाव्य यातून समर्थ रामाला आपल्या समोर उभं करतात. प्रभाते मनी राम चिंतित जावा, इथपासून तुम्ही दिनचर्या कशी आखा, धर्माधिष्ठित जीवन कसं जगा आणि त्यातच तुम्ही उपासना करून रामाला कसं साध्य करा हे समर्थ आपल्याला सांगतात. नामस्मरणाचं महत्व आपल्याला सांगतात. नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर, काहीच न करुनी प्राणी, राम नाम जपे वाणी, तेणे संतुष्ट चक्र पाणी भक्ता लागे सांभाळी.
अशा प्रकारे सगुण उपासना करता करता ते आपल्याला निर्गुण रामापर्यंत म्हणजे आपल्या आत्मारामापर्यंत घेऊन जातात. समर्थांच्या स्फुट काव्यामध्ये, समर्थांच्या शेजारतीमध्ये हे वर्णन येतं. रामी रामदास फळला सद्भाव. राम आणि रामदास हे वेगळे नाहीच आहेत, ते एकच आहेत, हे आपल्याला समर्थ सांगतात. आणि म्हणून आज रामनवमीच्या निमित्ताने आपण देखील समर्थांना अशी प्रार्थना करूया की समर्थ, कोमळ वाचा दे रे राम, विमळ करणी दे रे राम, प्रसंग ओळखी दे रे राम, धूर्त कळा मज दे रे राम, हितकारक दे रे राम, जनसुखकारक दे रे राम, अंतर पारखी दे रे राम, बहुजन मैत्री दे रे राम, विद्या वैभव दे रे राम, उदासीनता दे रे राम, मागो नेणे दे रे राम, मजन कळे ते दे रे राम, तुझी आवडी दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम. मंडळी, ही प्रार्थना आपण रामाजवळ आणि समर्थांजवळ करूया की आम्हाला देखील हे अद्वैत आमच्या आयुष्यात अनुभवायला येऊ दे. तो आत्माराम आमच्यात प्रकट होऊन आम्हाला देखील दिसू दे. ते ऐक्य आम्हाला साधू दे. जय जय रघुवीर समर्थ.